नमस्कार, स्वागत करते पूजा चिमटे चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत ओल्या राजमाच्या दाण्यांची रेसिपी। त्यासाठी मी शेंगा सोलून दाणे काढून घेतले, राजमा स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमधून त्याची एक शिट्टी काढून घेतली। वाटण करण्यासाठी मी इथे आलं, लसूण, भाजलेला खोबरा, भाजलेला कांदा, टोमॅटो घेतला आहे आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून वाटण बनवून घ्यायचं आहे। कढईमध्ये एक पळी तेल टाकून त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपण वाटून घेतलेलं वाटण त्यामध्ये टाकायचे। आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे। तर मसाल्यांमध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा कांदा मसाला, 2 चमचे काळा मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतले आहे। चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचे। धुवून घेतलेला राजमा त्यामध्ये टाकून घ्यायचा। धुवून घेतलेला राजमा त्यानंतर त्याची एक उकळी काढून घ्यायची आहे, कारण राजमा अगोदरच शिजलेला आहे त्यामुळे त्याला जास्त शिजायची गरज नाही। तर इथे एक उकळी आलेली आहे, त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे ओल्या राजमाची रस्सा भाजी तयार आहे। जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा।